नमस्कार मित्रांनो, चला पाहतो महाराष्ट्र की फटाफट 25 बडी खबरे फक्त 5 मिनिटात। पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी कमेंट करून सांगा तुम्ही आम्हाला कुठून पाहत आहात। मुंबई लोकल प्रवाशांची कोंडी। आज मुंबईत मेगा ब्लॉक असल्यामुळे लोकल प्रवाशांची मोठी गैरसोय झाली। सकाळपासूनच स्टेशनांवर गर्दी वाढलेली दिसली। काही प्रवाशांना ऑफिस आणि महत्त्वाच्या कामांसाठी उशीर झाला। रेल्वे प्रशासनाने आधी सूचना दिल्या असल्या तरी अडचणी टळल्या नाहीत। प्रवाशांमध्ये नाराजी स्पष्टपणे जाणवत होती। रोहित शेट्टी फायरिंग प्रकरण। चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर फायरिंगची घटना घडली। या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी तपास सुरू केला आहे। कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले, तरीही सेलिब्रिटी सुरक्षेवर प्रश्न उपस्थित होत आहेत। मुंबई पोलीस सतर्क। या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी शहरभर सुरक्षा वाढवली आहे। महत्त्वाच्या भागात नाकाबंदी करण्यात आली आहे। संशयित हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे। पोलीस नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आहेत। शहरातील वातावरण थोडे तणावपूर्ण झाले आहे। राज्य सरकारचा मोठा निर्णय। महाराष्ट्र सरकारने ओसी नसलेल्या घरांबाबत मोठा निर्णय घेतला आहे। हजारो घरांच्या नियमितीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे। यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे। घरमालकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। हा निर्णय जनतेसाठी फायदेशीर मानला जात आहे। राजकीय हालचाली। राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापताना दिसत आहे। सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। पुढील अधिवेशनात मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे। राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत। जनतेचे लक्ष राजकीय घडामोडींवर केंद्रित झाले आहे। पुणे वाहतूक कारवाई। पुण्यात वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर आज कडक कारवाई झाली। शेकडो वाहन चालकांवर दंड आकारण्यात आला। हेल्मेट आणि सीट बेल्ट न वापरणाऱ्यांवर विशेष लक्ष दिले गेले। पोलीस प्रशासन अधिक कडक होत असल्याचे संकेत आहेत। नागरिकांनी नियम पाळावेत असे आवाहन करण्यात आले आहे। नागपूरमध्ये थंडीचा कडाका। नागपूरमध्ये आज सकाळी थंडीचा जोर वाढलेला दिसला। दाट धुक्यामुळे वाहन चालकांना अडचणी आल्या। शाळेत जाणाऱ्या मुलांवरही थंडीचा परिणाम झाला। हवामान खात्याने पुढील काही दिवस थंडी कायम राहील असे सांगितले। नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आलाय। शेतकरी संताप। राज्यातील शेतकरी खत आणि बियाण्यांच्या दरांमुळे त्रस्त आहेत। किमती वाढल्याने शेती खर्च वाढला आहे। शेतकरी संघटनांनी सरकारकडे मागण्या मांडल्या आहेत। काही ठिकाणी आंदोलनाची भाषा सुरू आहे। ग्रामीण भागात अस्वस्थता वाढताना दिसते आहे। मराठवाडा पाणी प्रश्न। मराठवाड्यात पाणी टंचाईचे संकेत पुन्हा दिसू लागले आहेत। काही गावांमध्ये टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे। शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे। पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। कोकण हवामान बदल। कोकणात आज हवामानात बदल जाणवला। काही भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे। हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। शेतकऱ्यांनी शेती कामात काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे। पर्यटकांनीही हवामानाची माहिती घेण्याचे आवाहन आहे। शाळांमध्ये आरोग्य उपक्रम। राज्यातील शाळांमध्ये आरोग्य जागृती कार्यक्रम सुरू आहेत। विद्यार्थ्यांना स्वच्छता आणि आरोग्याचे महत्त्व सांगितले जात आहे। डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले। पालकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे। मुलांच्या आरोग्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरत आहे। मोफत वैद्यकीय शिबिरे। राज्यात अनेक ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली। गरजू नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। रक्तदाब आणि मधुमेह तपासणीवर भर देण्यात आला। आरोग्य विभागाने पुढेही असे उपक्रम सुरू ठेवण्याचे सांगितले। नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे। बेरोजगारीचा मुद्दा। तरुणांमध्ये बेरोजगारीबाबत चिंता वाढत आहे। काही ठिकाणी युवकांनी निवेदन दिले आहे। नोकरीच्या संधी वाढवण्याची मागणी केली जात आहे। सरकारकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे। तरुणांचे भविष्य हा चर्चेचा विषय ठरत आहे। महिला सुरक्षा। महिला सुरक्षेच्या दृष्टीने शहरांमध्ये गस्त वाढवण्यात आली आहे। पोलीस अधिक सतर्क झाले आहेत। रात्रीच्या वेळी विशेष लक्ष दिले जात आहे। महिलांमध्ये थोडा आत्मविश्वास वाढलेला दिसतो, तरीही नागरिक सतर्क राहण्याचे आवाहन आहे। सायबर फसवणूक। सायबर फसवणुकीच्या घटना वाढत असल्याचे समोर आले आहे। अनोळखी कॉल्स आणि लिंकवरून फसवणूक केली जात आहे। पोलीस नागरिकांना सतर्क राहण्याचा सल्ला देत आहेत। तक्रार नोंदवण्याचे आवाहन करण्यात आले आहे। डिजिटल सुरक्षिततेवर भर देण्याची गरज आहे। सोने आणि चांदीचे दर। आज बाजारात सोने आणि चांदीच्या दरात चढ उतार दिसून आला। ग्राहक खरेदी करताना सावध भूमिका घेत आहेत। लग्न सराईसाठी खरेदी थोडी मंदावली आहे। व्यापाऱ्यांमध्ये मिश्र प्रतिक्रिया आहे। पुढील दिवसात दर स्थिर होण्याची अपेक्षा आहे। शेअर बाजार। शेअर बाजारात आज सावध वातावरण होते। गुंतवणूकदार मोठे निर्णय घेण्यास टाळाटाळ करत आहेत। राजकीय आणि आर्थिक घडामोडींवर लक्ष ठेवले जात आहे। तज्ज्ञांनी संयम राखण्याचा सल्ला दिला आहे। लहान गुंतवणूकदार चिंतेत आहेत। वीज पुरवठा समस्या। राज्यातील काही भागात वीज पुरवठा खंडित झाला। नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला। महावितरणकडून दुरुस्तीचे काम सुरू आहे। लवकरच पुरवठा सुरळीत होईल असे सांगण्यात आले आहे। नागरिकांनी संयम ठेवण्याचे आवाहन आहे।
पाणी पुरवठा तक्रारी. मुंबईतील काही परिसरात पाणी कमी दाबाने येत आहे. नागरिकांनी तक्रारी नोंदवल्या आहेत. महानगरपालिकेने काम सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. काही दिवसात समस्या सुटेल असे सांगण्यात आले आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन आहे. स्वच्छता मोहीम. महानगरपालिकेकडून स्वच्छता मोहीम वेगाने सुरू आहे. रस्ते आणि परिसर साफ करण्यात येत आहेत. कचरा व्यवस्थापनावर भर दिला जात आहे. नागरिकांनी सहकार्य करावे असे सांगण्यात आले आहे. स्वच्छ शहरासाठी हा प्रयत्न महत्त्वाचा मानला जात आहे. एसटी बस सेवा. राज्य परिवहन महामंडळाने काही मार्गांवर अतिरिक्त बसेस सोडल्या आहेत. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेतला गेला. ग्रामीण भागात याचा मोठा फायदा होत आहे. प्रवासी या निर्णयावर समाधानी आहेत. बस सेवेची गुणवत्ता सुधारण्याची अपेक्षा आहे. महामार्ग दुरुस्ती. राज्यातील काही महामार्गांवर दुरुस्तीचे काम सुरू आहे. वाहन चालकांना हळू चालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. अपघात टाळण्यासाठी सूचना लावण्यात आल्या आहेत. प्रवाशांना थोडा त्रास सहन करावा लागत आहे. काम पूर्ण झाल्यावर वाहतूक सुलभ होईल. पर्यटनात वाढ. राज्यातील पर्यटन स्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढली आहे. सुट्टीचा फायदा घेत पर्यटक बाहेर पडले आहेत. हॉटेल आणि स्थानिक व्यवसायांना फायदा होत आहे. पर्यटन विभाग समाधानी आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते आहे. सांस्कृतिक कार्यक्रम. आज विविध भागात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन झाले. नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. लोककला आणि परंपरेला प्रोत्साहन मिळाले. तरुण पिढीही सहभागी होत आहे. सांस्कृतिक वातावरण आनंददायी दिसत आहे. ग्रामीण विकास कामे. ग्रामीण भागात विकास कामांना गती मिळत आहे. रस्ते, पाणी आणि वीज योजनांवर भर दिला जात आहे. ग्रामस्थांमध्ये आशा निर्माण झाली आहे. सरकारकडून निधी मिळण्याचे संकेत आहेत. ग्रामीण जीवनमान सुधारण्याची अपेक्षा आहे. उद्योग क्षेत्र. लघु उद्योगांना प्रोत्साहन देण्याबाबत चर्चा सुरू आहे. नवीन उद्योग उभारण्यासाठी योजना आखल्या जात आहेत. उद्योजक सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. रोजगार निर्मितीला चालना मिळू शकते. राज्याच्या विकासाला याचा फायदा होईल. पर्यावरण जनजागृती. पर्यावरण संरक्षणासाठी जनजागृती मोहीम राबवली जात आहे. वृक्षारोपणावर भर दिला जात आहे. विद्यार्थी आणि तरुण मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत. निसर्ग संरक्षणाचा संदेश दिला जात आहे. हा बदल भविष्यासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. हवामान अंदाज. राज्यातील काही भागात तापमानात चढ उतार जाणवतो आहे. हवामान खात्याने पुढील अंदाज जाहीर केला आहे. थंडी आणि धुक्याचा परिणाम कायम राहण्याची शक्यता आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे. ज्येष्ठ नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी. प्रशासनिक हालचाली. राज्यातील प्रशासन विविध प्रश्नांवर काम करत आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात आहे. काही ठिकाणी तातडीने उपाययोजना केल्या जात आहेत. प्रशासनाकडून सकारात्मक संकेत मिळत आहेत. जनतेला लवकर दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. जनतेचा सूर. आजच्या घडामोडींवर सामान्य नागरिक प्रतिक्रिया देत आहेत. काही ठिकाणी समाधान तर काही ठिकाणी नाराजी आहे. महागाई, सुरक्षा आणि रोजगार हे मुद्दे केंद्रस्थानी आहेत. सरकारकडून ठोस निर्णयांची अपेक्षा आहे. सामान्य माणसाचा आवाज पुन्हा पुढे येताना दिसतो आहे.